आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवनसंगीताचे 7 सूर आणि यापैकी पहिला एक सूर घेतलेला आहे तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हा का घेतला तर परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये जे स्थान आहे, वैश्विक जीवनामध्ये जे स्थान आहे ते स्थान केंद्रस्थानी आहे. आणि त्याचं महत्त्व किती आहे तर एका बाजूने धर्म, देव म्हटल्यानंतर धर्म आला, संस्कृती आली, त्यानंतर पाप पुण्य, नियती, सुखदुःख, नशीब ह्याचा त्याचे परमेश्वराशी संबंध येतो. दुसऱ्या बाजूने जो संबंध येतो तो म्हणजे व्यक्ती, समाज, राष्ट्र, विश्व. तिसऱ्या बाजूने जो येतो तो सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी ह्या बाजूने येतो. आणि एका बाजूने हा परमेश्वराचा संबंध म्हणजे मग मी आधी सांगितल्याप्रमाणे जग, नंतर कुटुंब, देह, इंद्रिय वगैरे वगैरे ते अशा तऱ्हेने 4 बाजूने केंद्रस्थानी जर आपण पाहिलं तर परमेश्वराचं स्थान केवढं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परमेश्वराविषयी जर समजला नाही योग्य रीतीने, अचूक रीतीने, तर मानवी जीवनामध्ये आज ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, अडचणी निर्माण झालेल्या आहेत, प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, केओस निर्माण झालेला आहे, मिझरी निर्माण झाली आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तशाच चालत राहतील. म्हणून परमेश्वराविषयी समजून घेतलं पाहिजे. आपण जर आपल्या मानवी जीवनाचा इतिहास पाहिला तर त्या इतिहासाकडे आपण नुसतं पाहिलं तरी धर्माच्याच नावाखाली आणि देवाच्या नावाखाली जो सगळा प्रलय झालेला आहे तो आपण पाहतोच आहोत आणि अजूनही चाललेला आहोत. हा लय जो होतो ना, प्रलय होतो म्हणजे युद्ध, लढाया वगैरे, त्याचं एकमेव कारण परमेश्वराविषयी समजला नाही. म्हणून परमेश्वराविषयी समजला की सगळे प्रॉब्लेम सुटतील, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे, आणि की नाही. आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. मागल्या खेपेला मी सांगितलं की परमेश्वर आणि धर्म याचा संबंध एकदम जिव्हाळ्याचा आहे. कारण धर्माचा पायच परमेश्वर आहे. धर्माचा पायाच परमेश्वर आहे. आता 1-2 धर्म असे आहेत की ते परमेश्वर न मानणारे आहेत असे, पण त्यांनी जरी परमेश्वर मानला नाही तरी ते दुसरं काहीतरी मानतातच. म्हणजे निसर्ग तर ते मानतातच की नाही. मग निसर्ग हे परमेश्वराचंच व्यक्तरूप आहे. सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा केंद्रस्थानी असल्यामुळे परमेश्वराचा संबंध धर्माशी येतो. आणि धर्म आणि देव यांच्याबद्दल जर चुकीच्या कल्पना, भावना, धारणा, संकल्प, विकल्प झाले तर मानवी जीवनामध्ये केओस होतो, गोंधळ होतो, सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आज तेच चाललं आहे. म्हणजे इतिहास काळापासून, म्हणजे पुरातन काळापासून आजपर्यंत हेच चाललेलं आहे. आणि म्हणून परमेश्वरा किती महत्त्वाचं आहे की ते जो विषय समजला की धर्म हे समजायला सोपं जाईल. आता धर्म म्हणजे तरी काय, ज्याने समाजाची सुरेख धारणा होते त्याला धर्म असं म्हणतात. आणि ज्याने म्हणजे कशाने, शहाणपण. हे मी मागल्या खेपेला सांगितलं. आता शहाणपण कशात आहे, पहिले म्हणजे परमेश्वराला समजून घेणं शहाणपण आहे. कळलं की नाही. आता शहाणपण कशात आहे, शहाणपण परमेश्वराला समजून घेण्यात खरं शहाणपण आहे असं मी म्हणेन. आता तुम्ही कदाचित असं म्हणाल की परमेश्वर जे नाहीच म्हणतात त्यांचं काय, त्यांच्या जीवनात काय. तर त्यांच्या जीवनामध्ये काय होतं आणि काय नाही कोण बघायला गेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये किती समस्या निर्माण होतात, त्यांना किती अडचणी निर्माण होतात, त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख निर्माण होतं, कोण बघायला गेलं आहे आणि कोण सांगायला आलं आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल विचार करण्याच्या ऐवजी परमेश्वर आणि धर्म यांचा जो संबंध आहे तो किती महत्त्वाचा आहे की आज देवाच्याच नावाखाली, धर्माच्याच नावाखाली
धर्माची जी सांगड घालण्यामध्ये आलेली आहे त्याच्यातून आज सगळ्या प्रकारची युद्ध, लढाया, दंगेधोपे झाली आणि चालू आहेत अजूनही, आणि याच्या पुढे होतील. दहशतवाद हा त्याचाच एक प्रकार आहे. हे जर व्हायला नको असेल तर परमेश्वर समजला पाहिजे. आता धर्माचा बेस काय आहे? धर्माचा बेस काय? धर्माचा बेस एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो. हा धर्माचा बेस आहे. आणि परमेश्वर कृपा करत नाही आणि कृपा करत नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आता परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो ही एकदा समजूत पक्की झाली की मग कृपा करण्यासाठी त्या काय केलं पाहिजे, कोप टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रश्न निर्माण झाला. मग अगदी सोपं आहे. परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं की त्याची कृपा होईल, आणि त्याचा कोप टाळण्यासाठी त्याच्यासाठी विशेष काहीतरी केलं पाहिजे. आणि तेच चाललेलं आहे आता जगामध्ये हेच चाललेलं आहे की एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारणं हे सुद्धा पुण्य समजलं जातं. हे सुद्धा पुण्य समजलं जातं. कारण की नाही, मग हे का पुण्य समजलं जातं? की त्यांना असं वाटतं की आमचा परमेश्वर खरा, दुसऱ्यांचा खोटा, आणि म्हणून आमचा परमेश्वर तुमच्यावर कृपा करील म्हणून तुम्ही आमच्याकडे या, असं जे सांगितलं जातं. नाही आलात तर तुम्ही जिवंत राहायला योग्य नाही, अशी तिकडे चुकीची समजूत आहे. ह्या चुकीच्या समजुतीसाठी धर्माच्या नावाखाली युद्ध, लढाया, दंगेधोपे, धर्मांतर वगैरे अनिष्ट प्रकार निर्माण झाले. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणूस हा परमेश्वराच्या खिचगंटीत नाही. हे माझे शब्द नीट लक्षात ठेवायचे. खिचगंटीत नाही. आपल्या खिचगंटीत ढेकूण आहे का? पायाखाली किती मुंग्या मेल्या, किती कीटक मेली. आता आम्ही देवाचं भजन करतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे करतानाच किती मारले आम्ही जंतू. हे करतानाच आम्ही जंतू किती मारले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण परमेश्वराची भक्ती म्हणून जेव्हा करतो तेव्हा परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वरच जर समजला नाही तर तो धर्म कसला आणि भक्ती कसली. म्हणून तो धर्मही चुकतो आणि भक्ती पण चुकते, उपासना चुकते, सगळं चुकतं. आणि म्हणून धर्म कशाला म्हणतात? शहाणपण हा धर्माचा प्राण आहे. शहाणपण नसेल तर धर्म म्हणजे प्रेत, धर्म म्हणजे राख. आणि म्हणून हे शहाणपण कशात आहे? पहिलं शहाणपण म्हणजे परमेश्वराला समजून घेणं शहाणपण आहे. मग परमेश्वर काय करतो? तो काहीच करत नाही. मी मागल्या खेपेला सांगितलं होतं, पण हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून पुन्हा सांगतो. परमेश्वर काहीच करत नाही, पण तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि मी मागल्या वेळेला कितीतरी दृष्टांत दिले. सूर्याचा दिला, इलेक्ट्रिसिटीचा दिला, हवेचा दिला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा दिला, अशा अनेक मी उदाहरणं दिली की ते आहे म्हणून जग चाललं आहे. तसा त्यांच्यापेक्षाही जो सूक्ष्म आहे, त्यांच्यापेक्षाही जो दिव्य आहे, असा जो परमेश्वर आहे तो केवळ आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. सगळं चाललेलं आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते. चालणे, चाले हे शरीर, कोणाची हे सत्ते. सत्ता म्हणजे असणं. सत्तामध्ये खरा अर्थ असा आहे की सत्ता म्हणजे सातत्याने असणं, म्हणजे सत्य म्हणजे सत्ता. आता हे सत्तामध्ये शक्ती पण असते. सत्तामध्ये शक्ती, आता इलेक्ट्रिसिटी, तिच्या नुसत्या सत्तेने म्हणजे अस्तित्वाने अनेक गोष्टी चाललेल्या असतात. अनेक गोष्टी चाललेल्या असतात. पण त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये शक्ती आहे. त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये शक्ती आहे. तसं हे चैतन्य शक्ती आपण म्हणतो. आणि खरा परमेश्वर हाच आहे. खरा परमेश्वर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती, हा खरा परमेश्वर. आणि हा परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही, कोणावर कोप करत नाही.
ही गोष्ट एकदा लक्षात ठेवली की मग नवस कसले आणि कसलं काय, नवस कसलं आणि कसलं काय, आणि कृपा संपादन करण्यासाठी अमुक केलं पाहिजे, तमुक केलं, हेही गेलं. सगळं कर्मकांड जे आहे ना ती आपोआप गळून पडतात. या एका सिद्धांताने सगळी कर्मकांड गळून पडतात. आता कर्मकांड ही जी गळून पडतात त्या कर्मकांडांचा आणि परमेश्वराचा डायरेक्ट संबंध काहीच नाही, डायरेक्ट संबंध काहीच नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की खरा जो धर्म आहे तो धर्म कशामध्ये आहे? खरा धर्म एकच आहे की त्या धर्माप्रमाणे आपण समाजाची सुरेख धारणा होते की नाही हे आपण पाहिलं पाहिजे, तर त्याला आपण धर्म म्हणू. आणि म्हणून समाजाची सुरेख धारणा होण्यासाठी जे शहाणपण पाहिजे, जे विद्या पाहिजे, जे शास्त्र पाहिजे ते समजावून घेतलं पाहिजे, ते समजावून घेतलं पाहिजे. म्हणून हा जो धर्म असा आपण ज्याला म्हणतो त्या धर्माचं पालन माणसाच्या दृष्टीने म्हणजे मानवी जीवनाच्या दृष्टीने, आणि संतांनी सांगितलेलं आणखीन वेगळं आहे. संतांनी भूतमात्राचा विचार केला, संतांनी अखिल भूतमात्राचा विचार केला. आणि त्यांनी असं सांगितलं की दया हे धर्माचा प्राण आहे, कारण की नाही, अहिंसा हा धर्माचा प्राण आहे असं सांगितलं गेलं. पण अहिंसा कशाला म्हणायची, दया कशाला म्हणायची? अहिंसा कोणाच्या बाबतीत, हिंसा कोणाच्या बाबतीत, दया कोणाच्या बाबतीत, आणि दया कोणाच्या बाबतीत नाही, हे सुद्धा आणखी वेगळं शास्त्र आहे. हे सुद्धा एक वेगळं शास्त्र आहे. आता परचक्र आपल्यावर आलं, परकी देशाने आपल्यावर आक्रमण केलं, तर आपण काय अहिंसा करत बसणार का? नाही. मग आपल्याला प्रतिकार करायला पाहिजे, त्यांच्या लोकांना मारलंच पाहिजे, हिंसा केलीच पाहिजे. म्हणजे हिंसा करणं आवश्यक आहे, सिद्ध झालं. म्हणून हे जे सिद्धांत आहेत, अहिंसा, हिंसा, दया, हे जे आहे ह्याच्यातून हे नैतिक मूल्य आहेत. ही जी मूल्य आहेत ना, ही नैतिक मूल्य आहेत आणि ती परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. ही जी नैतिक मूल्य आहेत ती परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. पण जीवनविद्येने सांगितलेली जी मूल्य आहेत ना, ती मूल्य म्हणजे जीवनमूल्य. जीवनमूल्य म्हणजे काय? निसर्गाच्या नियमाप्रमाणे ॲक्शन रिॲक्शन, करावे तसे भरावे, क्रिया तशी प्रतिक्रिया, असे जे सिद्धांत आहेत, ॲज यू थिंक सो यू बिकम, जिथे परिणाम आहे तिथे कारणे असते, असे जे निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाप्रमाणे ही जी मूल्य जी आपण म्हणतो ना, ही मूल्य महत्त्वाची आहे. की निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही कर्म केलं की त्याची प्रतिक्रिया होतेच, कळलं की नाही? तुम्ही कर्म केलं की प्रतिक्रिया होते. मग तुम्ही इच्छा करा किंवा करू नका. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा जो सिद्धांत आहे हे ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे. सर्व प्रवचनकार कीर्तनकार सांगतात की कर्म करण्याचा अधिकार तुझा आणि फळावर तुझा अधिकार नाही, असं जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये थोडा फरक केला पाहिजे. कर्म केल्यानंतर फळ मिळतंच. जीवनविद्या काय सांगते? तुम्ही इच्छा करा न करा, अपेक्षा करा न करा, कर्म केलं की त्याची रिॲक्शन ही होतेच आणि होणार, कळलं की नाही? आता तुम्हाला जशी पाहिजे तशी होणं का तशी न होणं हा वेगळा भाग आहे. लक्षामध्ये आलं की नाही? की तुम्हाला जशी प्रतिक्रिया अपेक्षित आहे तशी होणं किंवा न होणं हे तुझ्या हातात नाही. लक्षामध्ये आलं की नाही? हा फार बारीक पॉईंट आहे जीवनविद्येने सांगितलेला. की इथे तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की करणं तुझ्या हातात आहे, पण त्याची जी प्रतिक्रिया होणं तुझ्या अपेक्षेप्रमाणे ते तुझ्या हातात नाही. का? याचं कारण
अनेक त्याच्यामध्ये घटक आहेत, अनेक घटक आहेत. आता मुलं अभ्यास करतात आणि अभ्यास करून सुद्धा नापास होतात. आता ही नापास होण्याची कारणं काय? कारणं अनेक आहेत, कारणं अनेक आहेत. अगदी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, पेपरही बरोबर लिहिलेले आहेत आणि तरी मार्क कमी मिळाले. का? त्याचं एकच कारण, तो परीक्षक जो आहे त्याचा मूड, त्याचं आणि बायकोचं भांडण झालेलं असेल किंवा मुलगा काहीतरी व्यसनी निघाला असेल, तर अशा वेळेला त्याचा जर मूड नसेल तर तो मार्कच कमी देईल, मार्कच कमी देईल. आता इथे तुमच्या हातात आहे का? इथे तुमच्या हातात नाही. म्हणजे आपण अभ्यास केला, आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, आपली अपेक्षा आहे, पण त्याप्रमाणे होईल असं नाही. प्रत्येक गोष्टी तसं आहे, प्रत्येक गोष्ट. आता आपल्याला प्रवासाला जायचं आहे, प्रवासाला आपल्याला गाडी मिळवायची आहे, अमक्या डेस्टिनेशनला जायचं आहे. आता हे ह्याच्यासाठी आपण जे करायला पाहिजे ते आपण करू शकतो, पण तसं होईलच असं नाही. मोर्चा आला, गाडी चुकली, मोर्चा आला, गाडी चुकली, विमान चुकलं. कारण का? मोर्चामध्ये ते अडकून पडलं आणि विमान चुकलं, वेळ गेली विमानाची. आता इथे तुमच्या हातात काय? इथे तुझ्या, म्हणून करणं तुझ्या हातात आहे. फळ तुला मिळणार. आता इथे फळ काय मिळालं? तुझ्या मनाच्या विरुद्ध मिळालं, पण फळ मिळालं. फळ मिळालं ना, येतं नाही. तू कर्म केलं, फळ मिळालं. चांगलं का वाईट? तुझ्या मनाप्रमाणे की तुझ्या मनाप्रमाणे नाही, हा प्रश्न वेगळा. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, ह्याच्यामध्ये हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे इथे काय आहे? इथे तुम्ही कर्म केलंच पाहिजे, फळ तुम्हाला मिळणारच आहे, पण ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळेल किंवा न मिळेल हे तुझ्या हातात नाही. की हे तुझ्या हातात नाही. इथे पुण्य पाहिजे. जीवनविद्या नेहमी जे सांगते ना, इथे पुण्य पाहिजे. इथे पुण्य तुमच्या गाठी पाठी असेल तर तो परीक्षक मूडमध्ये असेल, तुम्हाला चांगले मार्क देईल. कळलं की नाही? तुमचा तो मोर्चा जो आहे तो अगोदरच निघून गेलेला असेल. म्हणजे तुमच्या पुण्य पाहिजे की ते पुण्य तुम्हाला ऐन वेळेला उपयोगी पडतं. हे पुण्यच नसेल ना, किंवा पुण्य कमी पडलं ना, तरीसुद्धा आपल्याला अडचणी येतात. आणि जीवनामध्ये आपण ते अनुभवतो. जीवनामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो, पण त्याचं विश्लेषण आपण करत नाही. कळलं की नाही? त्याची जी चिकित्सा करायला पाहिजे ती आपण करत नाही. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे, फळ हे त्याचं मिळणारच आहे, पण ते तुझ्या मनासारखं मिळेल की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं की ते मिळणं न मिळणं तुझ्या मनासारखं हे तुझ्या हातात नाही. ते अनेक फॅक्टर्सवर अवलंबून आहे. अनेक फॅक्टर्स. आता मगाचंच उदाहरण जर घेतलं अभ्यासाचं, तर अभ्यास केलेला आहे, ऐन वेळेला तो विसरला, पुण्य कमी पडलं, पुण्य कमी पडलं, ऐन वेळेला विसरलं. की नाही? अशा अनेक फॅक्टर्स आहेत आपल्याला की त्या फॅक्टर्समुळे अपेक्षेप्रमाणे आपल्याला मिळणं न मिळणं हे आपल्या हातात नसतं. काही वेळेला मिळतं, काही वेळेला न मिळत. दुसरं उदाहरण देतो. इंटरव्ह्यूला गेलेले आहेत, कळलं की नाही? 4 मुलं इंटरव्ह्यूला गेलेली आहेत, दोघांच्या क्वालिफिकेशन सारख्या, दोघांचे एकंदर इंटरव्ह्यू सगळ्यांचे व्यवस्थित झाले. आता इथे सगळं इक्वल आहे, पण निवड एकाचीच होणार. मग कोणाची होणार? इथे ज्यातल्या ज्या गाठी आणि पाठी पुण्य आहे ना, त्याची निवड होणार. बाकीचे त्याच्यासारखेच आहेत, पण तरीसुद्धा त्या परीक्षकांना असं वाटेल की ह्यालाच आपण निवडावं, आणि त्याचं पुण्य असेल तर होतं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, पुण्य कमवा. कळलं की नाही? पुण्या असं गाठी आणि पाठी पुण्य पाहिजे. वाडवडिलांचं पुण्य किती वर्ष पुरणार? म्हणून वाडवडिलांची पुण्याई संपली की ह्याच्यावर संकट यायला लागतात. कारण की म्हणून वाडवडिलांची पुण्याई पाहिजे, आणि आपण स्वतःही पुण्य कमवायला पाहिजे. मग पुण्य कमविण्याचा मार्ग काय? अगदी सोपा संतांनी सांगितला, नामस्मरण.
नामस्मरण हे पुण्य कमविण्याचा मार्ग आहे. आम्ही सांगतो प्रार्थना करा, नामस्मरण करा, प्रार्थना करा, हे आम्ही सांगतो. की प्रार्थनेचं महत्त्व काय आहे की प्रार्थनेमध्ये संपूर्ण तुमची पर्सेंटेज बदलते, म्हणून प्रार्थना महत्त्वाची आहे. नामस्मरणाचा प्रताप आणि विश्व प्रार्थनेचा प्रताप ह्याच्यामध्ये फरक आहे. तो मी सांगितलेला आहे पुस्तकात. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला पुण्य मिळविण्याचे जे मार्ग आहेत, थिंक गुड, स्पीक गुड, विश गुड, डू गुड. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे. अगणित पुण्य. किती पुण्य? अगणित. मग आता अगणित पुण्य मिळवायचं इतका सोपा मार्ग आहे की नाही? काय कडू बोलच पाहिजे का? अरे मधुर बोल ना. अनिष्ट विचार केले पाहिजे का? चांगले विचार कर ना, चांगली इच्छा कर ना, आणि जे काय करता येईल ते चांगलं कर. झालं. किती पुण्य? अगणित पुण्य. म्हणून हेच. आणि जीवनामध्ये आता किती उपयोग आहे तुमचा संसार सुखाचा, समाज सुखी होतो, राष्ट्र सुखी होतो, विश्व सुखी होतं, केवळ या एका गोष्टीने. उपासना हीच उपासना. शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ करणं हीच उपासना, हीच आराधना, हीच भक्ती, आणि हेच कर्मचांग. एवढं करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,